शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नक्षीदार काठीवर रेशमी वस्त्र, त्यावर चांदीचा तांब्या, कडुलिंबाची पानं आणि साखरेची माळ, उभारून आनंदाची गुढीदारी, जीवनात येऊ रंगत न्यारी, पूर्ण हो तुमच्या सर्व इच्छाकांक्षा। गुढीपाडव्याच्या व न्यूज 24 सह्याद्रीच्या वर्धापन दिनाच्या तुम्हाला न्यूज 24 सह्याद्री आणि नगर सह्याद्रीच्या संपूर्ण परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा। प्रेक्षकांनो नमस्कार, मी मिरजला न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। तर पाहूयात अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। वडगाव गुप्ता शिवारात भाडेकरूला घरातून बाहेर का काढले असे म्हणत घर मालकास शिवीगाळ करून दमदाटी करण्यात आली। हा प्रकार शनिवारी सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास घडलाय। तुकाराम गौरव पाडळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संदीप कासार, नूरा शेख यांच्या विरोधात MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। महानगरपालिका प्रशासनाने अर्थसंकल्पात दाखवलेले महसुली उत्पन्न आणि प्रत्यक्षात तिजोरीत येणारा पैसा यात मोठी तफावत आहे। त्यामुळे अर्थसंकल्पात सादर केलेले आकडे वास्तवाला धरून नसून हे फुगीर बजेट आहे असे ताशेरे ओढत यात आवश्यक त्या दुरुस्त्या करून वास्तव अर्थसंकल्प जनतेसमोर सादर करा, अशी सूचना स्थायी समिती सभापतींसह सदस्य निखिल वारे व इतर सदस्यांनी महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांना केली आहे। आयुक्त डांगे यांनी मंगळवारी स्थायी समितीसमोर महानगरपालिकेचा सन 2026-27 या आर्थिक वर्षाचा तब्बल 1710 कोटींचा अर्थसंकल्प सादर केलाय। नागापूर MIDCतील निंबत चौकातून जात असताना तरुणाला गावातीलच ओळखीच्या इसमाने मारहाण केली। ही घटना रविवारी दुपारी 11:30 वाजेच्या सुमारास घडली। कुणाल लक्ष्मण पवार असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे। त्याने दिलेल्या फिर्यादीवरून अथर्व राजेंद्र जाधव याच्या विरोधात MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपीने फिर्यादीच्या गळ्याला कोयता लावून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत नमूद केलंय। लग्नात मान मिळाला नाही व मोबाईल व बुलेटचा हप्ता भरण्यासाठी माहेरहून पैसे घेऊ नये अशी मागणी करत विवाहितेचा छळ करण्यात आला। 2023 ते 2024 या कालावधीत विवाहितेचा सासरच्यांकडून छळ करण्यात आलाय। या प्रकरणी प्रीती गणेश भोसले यांनी याबाबत फिर्याद दिली आहे। या प्रकरणी फिर्यादीचे पती गणेश एकनाथ भोसले, एकनाथ मुरलीधर भोसले, रंजना एकनाथ भोसले, आकाश एकनाथ भोसले यांच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अहिल्यानगर तालुक्यातील 2 वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या भीषण रस्ते अपघातांमध्ये 2 जणांचा मृत्यू झालाय। दोन्ही घटनांमध्ये संबंधित वाहन चालक अपघातानंतर घटनास्थळावरून पसार झाले आहेत। या प्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। चास शिवार परिसरातील हॉटेल भाग्यश्री समोर एका अज्ञात थार वाहनाच्या चालकाने भरधाव वेगात वाहन चालवत रस्ता ओलांडणाऱ्या संदीप सुरेश चव्हाण यांना धडक दिली, ज्यात त्यांचा मृत्यू झाला आहे। शहराची खबरबातमध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।